हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण DEMचं लेक्चर नंबर 20 बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला मल्टिप्लेक्सर शिकायचं आहे आणि हे लेक्चर तुम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत बघा. तुमचा मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. यासाठी तुम्हाला सेपरेट कोणते नोट्स बघावे लागणार नाहीत. खूप सिंपल मेथड, खूप सिंपल टेक्निकने आपण इथे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट बघणार आहोत. पहिला मल्टिप्लेक्सर म्हणजे आपण बघू काय एक्झॅक्ट नक्की आहे काय मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सर हे असं सर्किट आहे ज्याचा इनपुट नंबर ऑफ इनपुट दिलेले असतात. तुम्हाला आउटपुटला तर एकच आउटपुट देऊ शकतो किंवा देतं, त्याला म्हणतात मल्टिप्लेक्सर. म्हणजे मेनी इनपुट वन आउटपुट, हे त्याचा मेन कन्सेप्ट आहे. आता मल्टिप्लेक्सरला तुम्ही डाटा सिलेक्टर सुद्धा म्हणू शकता. आता डाटा सिलेक्टरचा अर्थ काय असतो? सपोज तुमच्याकडे एक 10 ते 15 वेगवेगळे डाटा येतात, इनपुट लाईन येतात आणि तुम्हाला त्याच्यामधले एकच लाईन आउटपुटला पाठवायचं आहे, एकच डाटा आउटपुटला पाठवायचा आहे. तर तुम्ही सिलेक्ट लाईन ज्या आहेत ना, एस म्हणजे सिलेक्ट, डी म्हणजे डाटा, वाय म्हणजे आउटपुट. तर या सिलेक्ट लाईनच्या थ्रू तुम्ही यामधली एकच वायर इथं कनेक्शन जोडू शकता. एक तर D0ची जोडू शकता, D1ची जोडू शकता, DN ची जोडू शकता. ओके, हे डिसाईड करतं कोण? हे सिलेक्ट लाईन डिसाईड करतं किती नंबरचा डाटा आउटपुटला जाणार आहे. इथं 1 ते 9 नंबरचा असतील तर 8 नंबरचा जाणार आहे की 7 नंबरचा जाणार आहे, 4 नंबरचा जाणार आहे, हे डिसाईड करण्याचं काम हे सिलेक्ट लाईन करतात. आणि या सिलेक्ट लाईनला तुम्हाला व्हॅल्यू द्यायचे असतात, 0 1 0 1 ह्या व्हॅल्यू द्यायच्या असतात. तर फॉर्म्युला काय आहे बघा, 2m चा. ह्या सिलेक्ट लाईनवरती ठरतात इनपुट लाईन किती द्याव्या लागतात आणि आउटपुट तर 100% एकच असणार आहे. सपोज सिलेक्ट लाईन तुम्ही ते एकच दिलात तर सिलेक्ट लाईन म्हणजेच काय असतो? m असतो. इथे व्हॅल्यू टाका m. इथं m म्हणजे सिलेक्ट लाईन, n म्हणजे नंबर ऑफ इनपुट. तर m मध्ये 1 व्हॅल्यू टाकलात तर 2 म्हणजे 2 येतील. म्हणजे इकडे फक्त इनपुटला किती वायर येतील? 2च वायर येतील. जर n इक्वल टू 2 टाकलात तर 2 म्हणजे 4. इकडे 4 लाईन येतील, 1 2 3 आणि 4. लक्षात येतंय का? म्हणजे सिलेक्ट लाईनवरती ठरतं इनपुटला किती वायर येणार आहेत. म्हणून तिथे काय लिहिलं? n1. ए म्हणजे एनेबल पिन, म्हणजे हा जो मल्टिप्लेक्सर आहे, मक्स म्हणतो मल्टिप्लेक्सरला. शॉर्टमध्ये त्यांनी काय काढलेलं? मक्स नाव टाकलेलं आहे. एनेबल पिन म्हणजे हा मल्टिप्लेक्सर ऑन ठेवायचा आहे की नाही ठेवायचा. एनेबल म्हणजे चालू ठेवायचं आहे की नाही ठेवायचं, हे ठरवतं ई नंबरची पिन. ई नंबरला जर तुम्ही 1 दिलात तर एनेबल राहतो, चालू राहतो. जर 0 दिलात तर तो बंद राहील. ओके, सेकंड डायग्राम इथं दाखवलेलं डाटा कसा सिलेक्ट होतोय. ह्या वायर आतमध्ये अशा डॉटेडने पुढे आलेले आहेत. तुम्हाला हा पॉइंटर जो आहे तो D0 ला पाहिजे, D1 ला पाहिजे, D2 ला पाहिजे का D7 ला पाहिजे, हे ठरवतो कोण? ह्या सिलेक्ट लाईन ठरवतात. म्हणून याला म्हणतात सिलेक्ट लाईन. हे झालं डाटा, एनेबल पिन आणि Y0. सॅम्पलसाठी D0 to D7 घेतलेले आहेत. मध्ये डॉटेड आहेत म्हणजे 3 4 5 6 7. मग कोणत्या लाईनचा डाटा पाठवायचा हे ठरवतं. यांना आपण बघायचं नेक्स्ट पॉईंटमध्ये, चेक करू आपण त्याचं. चला, आता याचे टाईप्स कोणकोणते आहेत मल्टिप्लेक्सरचे बघा. n1. आता इथे किती आलं? 2s1, 4s1 टाईप्स आहेत त्याचे. 8s1, 16s1, 32s1, 64s1 असे टोटल 6 टाईपचे मल्टिप्लेक्सर तुम्हाला बघायचे आहेत. खूप सिंपल आहे हे. 2 8 32 4 16 64 हे म्हणजे इनपुटच्या लाईन आहेत आणि 1 म्हणजे आउटपुट. हे असते इनपुट आणि हे आहे आउटपुट. इनपुट ॲज टू आउटपुट ह्या लाईन आहेत. त्यातला मी फर्स्ट घेतो 2s1 मल्टिप्लेक्सर. आता 2s1 ला 2s1चा बॉक्स ड्रॉ करून घेतला. मी सिलेक्ट लाईन काढलेल्या नाहीत, पण इथं कन्फर्म तर आहे ना की हे 2 म्हणजे इकडे 2 रेषा पाहिजेत, इथं 1 म्हणजे आउटपुटला 1 रेष पाहिजे. एनेबल पिन तर कंपल्सरी आहे. म्हणजे इथं डाटा तुमचा झाला D0 आणि D1. बरोबर. सिलेक्ट लाईन इथं एकच येणार आहे, त्याला मी नाव देतो S0. फॉर्म्युला बघा, सिलेक्ट लाईन म्हणजेच कोण झाला? m.
m इक्वल टू 1 टाकला, फॉर्म्युला काय 2m 2 1 म्हणजे 2 आला, आणि 2m म्हणजेच काय असतो n असतो, म्हणजे n इक्वल टू 2 आला, म्हणजे इथं आलं ना 1 आणि 2. आता D0 सिलेक्ट करायचं आहे का D1 सिलेक्ट करायचं ते ठरवतं S0. म्हणून इथं एक ट्रूथ टेबल मी ड्रॉ केलेलं आहे. ट्रूथ टेबलमध्ये एनेबल पिन कंपल्सरी 1 टाका, पहिला ट्रूथ टेबल आहे त्यामुळे मी इथं 1 लिहितो. नेक्स्ट टाइम एनेबल पिन लिहायची काही गरज नाही. S0 एकच आहे ना, म्हणजे तुम्ही एकतर इथं 0 द्या किंवा एकतर इथं 1 द्या, दोन्हीपैकी एकच देऊ शकतात या सिच्युएशनला. मग आता इथं ट्रूथ टेबल कसा तयार होईल, Y0 बघा, जर 0 टाकलात तर हा D0 आहे का हा सिलेक्ट होतो, 1 टाकलात तर हा सिलेक्ट होतो, म्हणजे इथे काय येईल Y0 मध्ये D0 येईल, इथे येईल D1. बघा, जर 0 टाकलात इथं तर सिलेक्ट लाईन काय करते, D0 ची वायर Y ला जोडते आणि D0 मधला डाटा या ॲरो थ्रू Y मध्ये येतो. म्हणजे जर D0 Y0 सिलेक्ट होतो तेव्हा Y ला काय मिळतं, D0 मिळतं. आणि जेव्हा S0 ला 1 करता येतं बरोबर, तर आहे ना D1 इकडे जोडला जातो. लक्षात येते का सगळ्यांचे काय केलेलं आहे ते? हे पहिलं टेबल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. सिक्वेन्स जरी तुम्ही लक्षात ठेवला D0 D1 D2 D3 तोच राहतो लास्ट पर्यंत, काही त्याच्यामध्ये चेंजेस नाहीत. मग इक्वेशन इथं काय तयार होईल बघा, इथं लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. इथं कोण आहे S0, लगेच हा घ्यायचा D0, हा कोण घेतला S0, हा घेतला D1, कारण हा कॉलम S0च आहे. मग बार कशाला करतात, जिथे 0 आहे त्याला बार करतात. मग इथे ह्या लाईनला 0 आहे म्हणजे S0 ला बार झाला, इथे S0 ला 1 आहे, इथं बार यायचा काही संबंधच नाही. हे दोन इक्वेशन फक्त ॲडिशनमध्ये टाकायचे आहेत, S0 D0 प्लस S0 D1. इक्वेशन समजलं का? आता याच्यावरून जर तुम्हाला ट्रूथ टेबल काढायला सांगितलं त्यांनी तर खूप सिंपल आहे. आपल्याला 2 गेट आहेत आणि 2 बघा, हे AND गेट आहे मल्टिप्लिकेशन आहे, हे सुद्धा AND गेट आहे मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे मी काय करतो, याच्यासाठी एक AND गेट काढतो, याच्यासाठी एक AND गेट काढतो. 2 AND गेट काढावे लागतील बघा, काढलेले आहेत. पहिल्यासाठी AND गेट S0 D0. आता S0 घेण्याच्या ऐवजी बघा 2 नंबरला तर D0 झाला इथे, पण S0 घेण्याच्या ऐवजी तुम्हाला पहिला S0 घ्यावा लागतो. S0 ला तुम्हाला नॉट गेट लावावा लागेल, मग तुम्हाला इथे मिळतो S0 बार. आलं लक्षात? सेम सेकंडला S0 D1, S0 D1, इथं बार नाही तर हे असे घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही प्लसमध्ये म्हणजे ऑरमध्ये पाहिजेत, त्यामुळे हे ऑरमध्ये टाकतो. झालं त्याचं इक्वेशन. ट्रूथ टेबल लॉजिक डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. लक्षात आलं 2/1चं. मग 4/1 8/1 ला करायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला हे खूप खूप सिंपल आहे. इथं D0 D1 कंटिन्युअस असं लिहिलं तरी चालतं. चला मी सेकंड टाईप घेतो 4:1चा. ओके, 4:1 ला इनपुट 4 लाईन आहेत, आउटपुट 1 लाईन आहे. सिलेक्ट लाईन इथे येतील 2. कोणत्या, S0 आणि S1. इथं सिक्वेन्स लिहा D0 D1 D2 D3. 4 लाईन झाल्या ना, 1 2 3 आणि 4. आउटपुट Y मिळालं. S0 आणि S1 आहे, 2 आहेत ना बघा, S0 आणि S1. व्हॅल्यू लिहायची इथं. फॉर्मॅट झालं आहे की रे, 0 1 0 1 0 0 1 1. टेबल हा स्टँडर्ड आहे. आता तुम्ही विचार करायचा आहे 1 to 4चा फॉर्मॅट मी शिकवला आहे तुम्हाला. 1 इथं 2 आला बरोबर.
याची व्हॅल्यू काय होईल? 0 होईल. म्हणजे इथं आला डाटा. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू इथं पुट करणार तुम्ही. कोणते? 0 0 S0 S1 0 हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचा D0 सिलेक्ट होतो. D0चा डाटा वायला जाईल. म्हणजे इथं कोणाला? D0. सेकंड 2 नंबरची व्हॅल्यू टाकल्यानंतर D1चा डाटा जाईल. 1 0 टाकल्यानंतर D2 जाईल आणि हा किती जाईल? D3. हे ट्रिक एक सांगू का तुम्हाला? ह्याची व्हॅल्यू काढा बायनरी नंबर. आता ह्याची व्हॅल्यू किती येणार आहेत? 1 to 4च्या फॉर्मॅटनं. याच्यासाठी बघा 1 2 4 दोनच आहेत. आपण हे दोघं जण घ्यायचे आहेत. 1 1 इथे टाका. 1 आणि 1 2 आणि 1 किती दिले? 3. झालं ना D3. म्हणून 3 नंबरची लाईन इथे जाईल. सिंपल आहे, काय अवघड नाही. D0 D1 D2 D3. इक्वेशन याचं काय लिहाल तुम्ही आता? S0 S1 असंच कंटिन्यू स्टार्ट करू. S0 किंवा असं लिहिलं तर चालेल बघा. S1 हे सिक्वेन्स आहे ना असाच, म्हणजे मिस्टेक होणार नाही. S1 S0 D0 पहिला ही पहिली लाईन लिहिली. S1 S0 D0 तसंच पहिला लिहून घेऊ. S1 S0 D1 S1 S0 D2 S1 S0 D3. आता 0 आहे त्याला फक्त बार करू. पहिल्या इक्वेशनला 4 इक्वेशन आहेत ना बघा. 1 2 3 4 1 2 3 4. पहिल्यामध्ये दोन्हीला बार येतील कारण 0 0 आहे. दुसऱ्यामध्ये S1 ला बार येईल बघा. S1 आहे का? तिसऱ्यामध्ये S0 ला बार येईल. चौथ्यामध्ये कुठंच बार येणार नाही. इक्वेशन किती झाले? 1 2 3 4. प्रत्येकामध्ये तिघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे बघा. म्हणजे अँड गेट आला. अँड गेट किती झाले? 1 2 3 4. 4 अँड गेट ड्रॉ करून घेतले. जिथं बार आहे त्याला नॉट लावायचा. म्हणजे पहिला S1 आहे म्हणजे पहिला S1 लिहितो. नॉट गेट बार लावला. नंतर S0 नॉट गेट बार लावला. नेक्स्ट D0 त्याला बार नाही त्यामुळे तो आहेच लिहिला. सेकंड बघा S1 बार आहे म्हणजे त्याला नॉट लावावं लागणार. S0 आहे तोच. D1 दोन्हीला बार नाही आहे. नेक्स्ट S1 आहे तोच. S0 ला बार आहे बघा म्हणजे S0 नॉट D2. लक्षात येते ना काय करतोय? लास्टचा S1 कुणालाही बार नाही. S1 S0 D3 झाले 4 नॅन गेट आणि हे 4चे 4 एन गेट सॉरी. मग ॲडिशन मध्ये ॲडिशन म्हटल्यानंतर ऑर गेट झालं. हे फक्त इथं ॲड करा. 1 2 3 आणि 4. हे तुमचं फायनल वायचं इक्वेशन. लक्षात आलं का सगळ्यांच्या? 2s1 आणि 4s1 मल्टिप्लेक्सर. चला आपण नेक्स्ट स्टेप बघू. फर्स्ट टाइम मल्टिप्लेक्सर बघतोय त्याच्यामुळे जेवढे मला घेता येतील तेवढे घेतोय. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. इथून पुढे तुम्हाला इक्वेशन तर ड्रॉ करायची काही गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला मक्स आणि आउटपुटचा टेबल ड्रॉ केला तरी चालतो. बघा मी पुन्हा इथं इक्वेशन लिहितोय. इक्वेशन लिहिताना कसे लिहायचे? S1 S0 D0 याच्यासाठी S1 S0 D0 सेम S1 S0 D1 S1 S0 D2 S1 S0 D3. हे किती लाईन आहेत? 1 2 3 4 1 2 3 4. काही विचार न करता लिहा. त्यानंतर बार कुठे लिहायचे आहेत? ज्याचे व्हॅल्यू 0 आहे तिथं बार लिहा. हे पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन, तिसरं इक्वेशन, चौथं इक्वेशन. पहिल्या इक्वेशनमध्ये S1 ला 0 आहे, S0 ला 0 आहे म्हणजे दोन्हीला बार टाकले. सिमिलरली 8 साठी आणि 16 साठी तसंच करायचं आहे. चला मी नेक्स्ट 8s1 घेतो. 8s1 ला डाटा तुमच्या 8 लाईन झाल्या.
सिक्वेन्स कसा येईल त्याचा, D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 आणि एनेबल पिन. सिलेक्ट लाईन होतील 3. S0 S1 S2. बरोबर आहे. आता टेबल तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना सिक्वेन्सचा, 1 0 1 0 1 0 1 0 1 अल्टरनेटनं लिहायचं ना ते, नंतर 2च्या अल्टरनेटनं 0 0 1 1 0 0 1 1, नंतर 4च्या अल्टरनेटनं 1 2 3 4 1 2 3 4. सगळ्यांना झालेलं आहे 1 2 4चा फॉर्मॅट. हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 4, नंतर 8. डबल डबल होत जातं ते. आणि वायचा आउटपुट सिम्पल D0 D1 हे सिक्वेन्स जो आहे ना, हा इथं आहे असं लिहायचं, D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि D7 झालेलं आहे. काय अवघड याच्यामध्ये. आता इक्वेशन लिहू. इक्वेशनसाठी सगळ्यांनी लक्ष द्या. पहिल्यासाठी बघा किती येणार आहेत इक्वेशन, 1 2 म्हणजे टोटल 8 इक्वेशन येणार आहेत. हे 7 झाले आणि 0चा 8वा. काय काय येणार, हा S2चा कॉलम आहे, हा S1चा आहे, हा S0चा आहे. S2 S1 S0 D0 S2 S1 S0 D0 प्लस. बरोबर आहे का. हे सगळीकडे असंच लिहून घेऊ, बार नंतर बघू. S2 S1 S0 D1 S2 S1 S0 D2 S2 S1 S0 D3. नेक्स्ट S2 प्लस S2 S1 S0 D4 S2 S1 S0 D5 S2 S1 S0 D6 S2 S1 S0 D7 झालेलं आहे. काय अवघड आहे याच्यामध्ये. आता इक्वेशन वाईज जिथे 0 आहे तिथं बार टाकून द्या. पहिल्यामध्ये 3ला 0 आहे म्हणजे 3ला बार येतील बघा, 1 2 3 झालं. सेकंड पहिल्या दोन्हीला, म्हणून मी सिक्वेन्स काय केला, S2 S1 S0 त्यासाठीच केलेला आहे जेणेकरून आपल्याला बार द्यायला प्रॉब्लेम येणार नाही. 3 नंबरला पहिल्याला आणि तिसऱ्याला, पहिला तिसरा. 4 नंबरला फक्त पहिल्याला. 5 नंबरला नंबर लिहितो हवं तर 2 3 4 5 6 7 आणि 8. 5 नंबरला 2 3, 6 नंबरला 2ला, 7ला शेवटला S0ला, 8ला कुठे येणार नाही. लक्षात आलं का सगळ्यांचे इक्वेशन तयार केलेलं. खूप सिंपल आहे 8:1चा. चला आपण आता याचं लॉजिक डायग्राम जर काढायचे झाले तर बघा किती अँड गेट येतील, 1 2 3 4 5 6 7 8. 8 अँड गेट येतील. जसं इथं बघा 1 2 3 4 1 2 3 4 4 अँड गेट काढले होते, तसे इथे किती अँड गेट काढणार, 8 काढणार आहे. त्यानंतर इथे काय केलं होतं, S0 S1 आणि D0 प्रत्येकाला 3 वायर काढल्या होत्या, कारण 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल होते. इथे व्हेरिएबल किती आहेत, एका बॉक्समध्ये 4 आहेत, 1 2 3 4. तर मी काय करणार, सॅम्पलसाठी असं एक अँड गेट काढेल. बरोबर, प्रत्येकाला 4 वायर दिले, 1 2 3 आणि 4. अशा मी किती काढणार आहेत, 8 काढणार आहेत. वरती 4 आणि खाली 4. 8 काढले. प्रत्येकाला काय करणार, हे इक्वेशन लिहिणार आहेत आणि ते पुढं ऑर मध्ये लावणार. जसं इथं लावलं का, हे जसं तुम्ही सॉल्व केलेलं आहे हे असं बघून तुम्ही पलीकडे सॉल्व केलं तरी चालतात. हे नॉट का लावला कळला का, S1च्या पुढं, कारण S1ला इथं बार दिलाय
मग ज्याला बार आहे त्याला S1 घ्या, पुढे नॉट लावा, म्हणजे याचं काय होऊन जातो, तो S1 बार होतो. सेम हे डायग्राम तुम्ही बघा. हे डायग्राम बघून तुम्ही हे एक्झाम्पल आहे 8s1चं 8s1चं जे काही इक्वेशन इथं ड्रॉ केलेलं आहे आपण, हे इक्वेशनचे तुम्ही लॉजिक डायग्राम ड्रॉ करायचे. आणि बघत असताना हे तुम्ही काय करा, व्हिडिओ ह्या पेजला आल्यानंतर व्हिडिओ पॉज करा. पॉज केल्यानंतर हे इक्वेशन लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्हाला ही लॉजिक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट बघू. 8s1 झालेलं आहे. नेक्स्ट 16s1 बघू. काही अवघड नाही. पुढे पुढे तर खूप सिंपल होऊन गेलं ते. आता काय पाठ करायची तर गरजच नाही. इनपुटला लाईन किती असतील, 16 असतील. कोणकोणत्या त्या, D0, D1, D2, D4 असं कुठपर्यंत 15 पर्यंत, कारण 0 आहे ना तिथं, म्हणजे D15 पर्यंत आला. बरोबर. आउटपुटला एकच असतील. सिलेक्ट लाईन 4 येतील. 1 2 3 4 S0 S1 S2 S3. लक्षात आलं सगळ्यांच्या. टेबल तर सगळ्यात सिंपल आहे, पाठ करायचीच गरज नाही. काही गरज आहे मला नाही वाटत. फक्त फॉर्मॅट तुमच्या लक्षात राहू दे. काय काय सांगितलं होतं, 1 2 2 ची दुप्पट 4 4 ची दुप्पट 8. त्या अल्टरनेटनं लिहायचं. आता हे घेऊ स्टार्टिंगला 1 2 3 4 5 6 7 8 राईट. आता 1 2 3 4 5 6 7 8. नेक्स्ट चालच्या अल्टरनेटनं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. नेक्स्ट 1 2 1 2. अल्टरनेट ना 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1. नेक्स्ट 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1. आणि लास्टला आन्सर D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 D8 D9 D10 D11 D12 D13 D14 आणि D15. संपलेला आहे. काय अवघड वाटलं का तुम्हाला 16s1चा? सेम याच्यानंतरचा आहे 32s1. 32s1ला इथे लाईन किती येतील, 32 येतील. 32 म्हणजे सुरुवात करायची 0 पासून, संपणार 31ला. एनेबल पिन कंपल्सरी. 16ला जर 4 इनपुट असतील तर 32ला 5 इनपुट असतील, म्हणजे S0 S1 S2 S3 S4. आउटपुटला एकच वायर असेल. आणि इथे काय येईल रे, 5वा कॉलम S4चा येईल. म्हणजे 1 2 2 ची दुप्पट 4 4 ची दुप्पट 8 ची दुप्पट 16. म्हणजे पहिला 16 0 येतील, नंतर 16 1 येतील. हे बाकी सगळं सेम. D0 पासून स्टार्ट करा, D31 पर्यंत तुम्ही गेला तरी चालतं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? काय केलं, खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. आता हे जर मक्स तुम्ही बघितलं असाल तर आपण एक एक्झाम्पल, याचं एक सॅम्पल एक्झाम्पल बघू, म्हणजे तुमचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल मक्सच्या बाबतीत. एक एक्झाम्पल त्याने काय सांगितले बघा इथं. बघा फ्रेंड तुम्ही काढलं तर चालेल, स्केल यूज करायला पाहिजे असं काही नाही. त्याने सांगितलेलं आहे डिझाईन करा. काय 16s1 मक्स तयार करायचा आहे. किती घेऊन 8s1 करायचं आहे आणि 2s1 करायचं आहे. आता 8s1 म्हणजे 8s1 चे 2 घ्यायचे आहेत. 8s1 चे 2 जर घेतलात तर इनपुटला 16 वायर पाहिजेत, आउटपुटला एकच वायर पाहिजे. म्हणजे हा 16s1 असंच झालं ना, बरोबर आहे का. 16 सिलेक्ट लाईन 4 म्हणजे हे जे आहे ना, हे मार्केटला अवेलेबल नाही झालं डायरेक्टली, तर तुम्ही याच्या ठिकाणी हे 2 यूज करू शकता. 8 चे 2 यूज करा आणि 2/1 चा यूज करा आणि 16 चा यूज करा. मी सिंपल आहे, मी दाखवतो कसं येईल त्याचा. तो 8s1 चे 2 वापरायला सांगितलेत. मग 2 म्हणजे इनपुटलाच वापरायला लागणार. मी तो वापरतो बघा. एट एस टू वन म्हणजे इथं 8 वायर आल्या. 1 2
ही 8 नंबरची वायर, ही एनेबल पिन. बघा खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. 1 2 8 नंबरची वायर एनेबल पिन. इथे लिहू का मी D0 D1, इथे किती आला D7, म्हणजे 8 वायर झाल्या. ही झाली एनेबल पिन. नेक्स्ट 7 जर इथे गेला तर D8 D9, असं इथे किती आलं D15, ही एनेबल पिन. ओके. सिलेक्ट लाईन किती रे, याला सिलेक्ट लाईन येतात 3, 1 2 3. आता याच्या आणि याच्या सिलेक्ट लाईन तीन वेगवेगळे येणार ना, तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या 3 लाईन इथं जोडा आणि इथून 3 वायर बाहेर काढा. याला नाव द्या S0 S1 आणि S2. लक्षात आलं. आउटपुटला ह्या जर 8 वायर असतील तर आउटपुटला एकच वायर आली. याच्या आउटपुटची ही वायर 1 आहे ना, ही वायर 1 आली. पण 16 S21 करायचं आहे. मग इथं आपल्याला अजून हे 2 झालेत का, 1 आणि 2. आता किती वापरायला सांगितलं 2S21. मग 2S21 ला 2/2 चा मी ड्रॉ करतो. ही झाली बघा, ही एक वायर, ही एक वायर. 2S21 आले का 2, आणि वायर किती आली, एकच आली. आता 2S21 चं सिलेक्ट लाईन किती असते, एकच असते. S0 S1 S2, इथे किती घेऊया S3 घेऊया. मग सगळे जर बघितले तर आउटपुटच्या वायर चेक करूया ना. 16 S21 ला किती होत्या आणि या फॉर्मॅटला किती होत्या. एनेबल पिन आहे, ते एनेबल पिन दोघांची मिळून 1 केला तरी चालतं. आणि दोन्हीला मिळून एकच एनेबल पिन दिला तरी चालेल. बघा स्टार्ट करूया वायर मोजायला. बघा याच्या वायर मी तुम्हाला दाखवतो. आधी सेम वायर आल्या पाहिजेत. 16 S21 ला 1 आउटपुटची वायर पाहिजे, 16 इनपुट, 1 एनेबल आणि 4 सिलेक्ट लाईन. म्हणजे ह्या झाल्या 16 17 18 18 4 22. 4 सिलेक्ट लाईन पहिला बघा आहेत का. 1 2 3 4. S0 हे 4 सोडून बाकी कुठं दिसते का सांगा जरा मला. नाही दिसत. हे एवढंच आहे. म्हणजे तुमचा बॉक्स असा झाला बघा 16 S21 चा. कळलं का 16 S21 चा. लक्षात आलं सगळ्यांच्या. एक्झाम्पल इथं D0 to D7 7 आले आणि हे सॉरी हे 8 लाईन, हे 8 लाईन, 8 आणि 16. एनेबल पिन एकच केली, संपलं. 16 S21 तयार केलेलं आहे. 2 8S21 घेऊन आणि 2S21 या 2 वायर एकत्र केल्यामुळे ह्या 2 वायर 2S21 8S21. आता याला सिलेक्ट लाईन दिलेली आहे, पण आपण याला अजून आपण काय केलं नाही, एनेबल पिन द्यायला नाही ना. एनेबल पिन याला द्यायला पाहिजे. मग एनेबल पिन मी फक्त बाहेरून एक्स्ट्रा लावतो तिथं. ही एनेबल पिन इथं या तिघांची एनेबल पिन एकत्र केली तरी चालते. लक्षात आले का सगळ्यांचे काय केलं ते. चला आपण अनेक एक्झाम्पल बघू याच्यावरती, म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, खूप सिंपल आहे. काय एक्झाम्पल दिलं बघा. 16 S21 युजिंग 4 S21, म्हणजे 4 S21 घेऊन तुम्हाला 16 S21 तयार करायचे आहेत. मग 16 येण्यासाठी 4 S21 4 चे 4 घ्यायला लागतील ना आपल्याला. बघा एक, चला इथेच काढतो. 2 3 4 झाले का. 4S21 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 4S21, म्हणजे इथे 4 लाईन येतील. 1 2 3
4 एक एनेबल पिन, बरोबर आहे ना. 1 2 3 4 एनेबल, 1 2 3 4 एनेबल, 1 2 3 4 एनेबल. सिलेक्ट लाईन 4:1 ला 2 असतात. या दोन लाईन्स अशा सिलेक्ट करतो एकत्र, खाली येतो, इथून सुरुवात करतो. D0 D1 D2 D3 एनेबल पिन थोडेसे मी बाहेरच घेतो, सगळ्यांचे एकत्र घेतो त्या बघा. याला काय नाव देतो, एनेबल पिन असं नाव देतो. आलं लक्षात. आता D3 झाले, पुढं D4 D5 D6 D7 D8 D9 D10 D11 D12 D13 D14 D15 झाले की याला टाका S0 S1. आता 16 तर झालेले आहेत, पण पुढे एक एक राहिला ना शिल्लक अजून वायर ह्याची, बरोबर. एकच वायर आली पाहिजे, पण इथे 4 वायर आलेले आहेत. त्यामुळे परत मी 4:1 करणार, एक वायर काढली इथं, या 4 वायर इथं. लक्षात आलं. 4:1. याला सिलेक्ट लाईन 2 येतील. S0 S1 झाली इथं, S2 S3 Y. लक्षात आलं का सगळ्यांच्या. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवा. याच्या इतकं सिंपल चॅप्टर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे मक्स मधलं हे मल्टिप्लेक्सर आपण संपवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, डीमल्टिप्लेक्सरच्या रिलेटेड एक्झाम्पल बघू. काय अवघड वाटलं का तुम्हाला सांगा जरा. मल्टिप्लेक्सरच्या बरोबर उलट डीमल्टिप्लेक्सर असतो, म्हणजे इनपुट इथं जास्त आहेत, आउटपुट एक आहे. हे मल्टिप्लेक्सर झाला, मक्स झाला हा. बरोबर. डीमल्टिप्लेक्सला उलट असतं, इनपुट एक असतं, आउटपुट जास्त असतं, त्याच्या बरोबर उलट असतं. लक्षात आलं सगळ्यांच्या मल्टिप्लेक्सर. ओके. काय प्रॉब्लेम आला, काय शंका आली तर मला व्हॉट्सअपला कळवा किंवा कमेंट्समध्ये मला रिप्लाय द्या, जेणेकरून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला ते कन्सेप्ट क्लिअर करून देईल. ओके. लेक्चर आपण स्टॉप करू. थँक्यू.